रामकृष्ण हरी. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आज एक महत्वाचं निवेदन करण्यासाठी मी पुन्हा आपल्या समोर आलेलो आहे. मित्रांनो, श्री हरिकीर्तन प्रबोधिनी आणि वारकरी कीर्तनविद्या गुरुकुल यांच्या संयुक्त विद्यमाने आपण श्री हरिपाठ संकल्पना निरूपण प्रशिक्षण अभ्यासक्रम सुरू करीत आहोत. त्यामुळे आपल्या सर्वांसाठी घर बसल्या निरूपणकार आणि कीर्तनकार बनण्याची एक उत्तम सुवर्ण संधी उपलब्ध झालेली आहे. तर मित्रांनो, संत श्रेष्ठ श्री माऊली ज्ञानेश्वर महाराज विरचित श्री हरिपाठ ग्रंथातील प्रत्येक अभंगावर निरूपण आणि कीर्तन करण्यासाठी अत्यंत सुलभ आणि सुगम असा अभ्यासक्रम आपण आखलेला आहे. तर मित्रांनो, केवळ 15 व्याख्यानांच्या माध्यमातून आपल्याला पहिल्या पर्वात या श्री हरिपाठ ग्रंथातील ज्या संकल्पना आहेत त्या स्पष्ट करून सांगण्यात येतील. तर मित्रांनो, आपण या संधीचा अवश्य लाभ घेतला पाहिजे. मी थोडक्यात या अभ्यासक्रमाचं स्वरूप सांगतो. तसं पाहायला गेलं तर हा एक संक्षिप्त अभ्यासक्रम आहे. म्हणजे श्री हरिपाठ या ग्रंथात 27 अभंग आहेत आणि प्रत्येक अभंगाच्या चरणात ज्या प्रमुख संकल्पना आहेत त्या अगदी मुद्देसूद स्वरूपात आपल्याला या अभ्यास वर्गात समजावून सांगण्यात येणार आहेत. मित्रांनो, विद्यार्थ्यांचे अभिप्राय आपण अवश्य लक्षात घ्यावे अशी माझी आपणास नम्र विनंती आहे. नमस्कार. रामकृष्ण हरी. मी सौ निरुपमा प्रकाश सोहोळकर, राहणार खामगाव, जिल्हा बुलढाणा. ज्ञानेश्वरीचा अभ्यास करावा अशी मनापासून खूप इच्छा होती. मी एकदा ज्ञानेश्वरीचे वाचन केलेही, पण त्याच्यातले काही अध्याय समजले नाही, काही थोडंफार समजलं आणि खूप काही असं समाधान झालं नाही. मग मला असं कळलं की परमपूज्य जेवणे महाराज यांनी ज्ञानेश्वरी प्रवचन अभ्यासवर्ग सुरू केला आहे. मी त्याच्यात प्रवेश घेतला आणि मला इतका आनंद झाला की गुरुवर्य जेवणे महाराजांचं मार्गदर्शन इतकं सुंदर लाभलं. त्यांनी आम्हाला साहित्य PDF रूपांनी दिलंच. त्याच्या व्यतिरिक्त ज्ञानेश्वरी प्रवचनामध्ये सादरीकरण कसं करावं, ओव्यांचं सादरीकरण कसं करावं, कोणती ओवी कशी म्हणावी, कुठे थांबावं, अर्जुन आणि श्रीकृष्ण यांच्यातले संवाद कसे सांगावे, याचं व्यवस्थित उत्तम मार्गदर्शन केलं. त्यांच्या या सगळ्या याच्यामुळे आणि त्यांचं ते साहित्य जे आहे ते इतकं अप्रतिम साहित्य आहे त्यांचं, ते वाचल्यामुळे ज्ञानेश्वरी आपल्याला समजूच शकणार नाही ही शंकाच मनातून निघून गेली. याचं सगळं श्रेय मी जेवणे महाराजांना देते. कसं असतं, एखाद्या याचा समजा गोष्टीचा शोध लावायचा असला तर त्याच्यासाठी त्या शास्त्रज्ञाला खूप आपल्या आयुष्याचे महिनोन-महिने वर्षे खर्ची घालावे लागतात. तेव्हा आता समजा बल्बचा शोध लावायचा, मोबाईलचा शोध लावायचा, आपल्यासमोर बल्ब येतो, मोबाईल येतो, आपल्याला त्या शास्त्रज्ञाचे कष्ट विसरून चालणार नाही. तसंच जेवढे महाराजांनी ज्ञानेश्वरीचा अखंड अभ्यास करून आपल्याला त्याचं सार आपल्यासमोर ठेवलेलं आहे. त्यांचे आपल्याला जेवढे महाराजांचे कष्ट आपल्याला विसरून चालणार नाही, कारण त्यांनी आपल्याला इतक्या सोप्या पद्धतीने हे आपल्यासाठी देऊन ठेवलेलं आहे. यासाठी त्यांचे खूप मोठे कष्ट आहे. आता हे त्यांचं सगळा अभ्यासवर्ग जॉईन केल्यावर मला ज्ञानेश्वरीविषयी आणि संत ज्ञानेश्वर महाराजांविषयी जो आदरभाव होता तो द्विगुणित झाला. एक म्हणजे अभ्यासवर्ग चालू असताना आमच्यासमोर प्रत्येक अध्यायाचं ते प्रिंटआउट असायचं. दुसरं म्हणजे गुरुवर्य दीपक महाराजांचं स्वतःचं त्यांच्या आवाजात त्याच्यावरचं निरूपण आणि अभ्यासवर्गाची सुरुवात पंचपदीनी आणि शेवट पसायदानाने. आहा, इतका त्रिवेणी संगमात आम्ही रोज न्हाऊन निघायचो अक्षरशः. हा अनुभव सगळ्यांनी घ्यावा ही मी कळकळीची सगळ्यांना विनंती करते. धन्यवाद. रामकृष्ण हरी. आता बघा की
एखाद्या अभंगावर निरूपण करणं म्हणजे काय, तर आपल्याला माहित आहे की तो अभंग सोडवणे. आता हा अभंग सोडवताना आपण त्या अभंगाच्या चरणामध्ये जे महत्वाचे शब्द असतात, म्हणजेच ज्या संज्ञा आणि संकल्पना असतात, त्यावर विशेष भाष्य करतो. आपण एका अभंगाचं उदाहरण घेऊया. भक्त ऐसे जाणा जे देही उदास, गेले आशापाश निवारोनी. भक्त ऐसे जाणा, यामध्ये भक्त हा शब्द महत्वाचा आहे. देही म्हणजे देह हा शब्द महत्वाचा आहे. उदास हा शब्द महत्वाचा आहे. आणि आशापाश हा शब्द महत्वाचा आहे. त्यामुळे आपल्याला जर हा अभंग सोडवायचा असेल, यावर निरूपण करायचं असेल, तर या महत्वाच्या शब्दांवरती भाष्य म्हणजेच विवेचन म्हणजेच विवरण अर्थात निरूपण करायचं आहे. त्यामुळे आपण अशा शब्दांना संकल्पना असं म्हणतो. आणि या संकल्पनावरच प्रत्येक कीर्तनकार निरूपण करीत असतो. आता 2 तासाचं कीर्तन असतं. त्यामध्ये काय काय असतं, तर विनेकरी पंचपदी असते, कीर्तनकार पंचपदी असते, नंतर अभंगाला लावलेली चाल असते, विठ्ठल विठ्ठल गजर असतो, विठोबा रखुमाई असते, आणि अशा संपूर्ण आणि त्या पूरक अभंगाच्या चाली. तर हे सगळं असा विचार आपण केला तर साधारणतः फक्त 1 तास म्हणजे 60 मिनिटं आपल्याला कीर्तन करण्यासाठी म्हणजे निरूपण करण्यासाठी मिळतात. आता जर आपल्याला 4 चरणाचा अभंग असेल आणि त्या अभंगामध्ये असे 10 महत्वाचे शब्द म्हणजे संज्ञा आणि संकल्पना असतील, तर एका शब्दावर भाष्य करण्यासाठी म्हणजेच एका संज्ञेवरती एका संकल्पनेवरती निरूपण करण्यासाठी आपल्याकडे 6 मिनिटं एवढा वेळ असतो. त्याच्यामुळे काय आहे की आपण 5 मिनिटांमध्ये जी काही मांडणी करू शकू त्या शब्दाच्या संदर्भात, हे तुम्ही आपल्या शब्दात आधी लिहून काढा आणि त्याचं नीट पाठांतर करा. बरोबर आहे. आणि मग ते आपण जेव्हा लोकांच्या समोर सादर करतो तेव्हा त्याच्यामध्ये थोडाफार विस्तार होतो. त्याच्यामुळे आपण त्याची 6 मिनिटं धरूया. तर अशा रीतीने आपण संपूर्ण अभंग गाथांचा सकल संत गाथा विचार जर केला तर अशा अनेक संकल्पना आपल्याला आढळतील. त्यामुळे आपण काय केलं तर सर्वांच्या परिचयातला असा श्री माऊलींचा हरिपाठ यालाच आपण आधारभूत मानलं. आणि मग त्याच्यामध्ये महत्वाच्या अशा 43 संकल्पना आपण बाजूला काढलेल्या आहेत, त्या निश्चित केल्या आहेत. आम्ही असा विचार केला की ह्या 43 संकल्पना जर एखाद्या साधकाने पाठ केल्या तर त्याला हरिपाठातल्या 27च्या 27 अभंगांवरती निरूपण करणं शक्य होईल. मग या संकल्पना कोणत्या आहेत, तर याचा व्हिडिओ आम्ही आधीच अपलोड केलेला आहे. 43 संकल्पना, त्याची जी लिंक आहे ती खालती एक जो बॉक्स असतो त्याला डिस्क्रिप्शन बॉक्स म्हणतात, तर त्यामध्ये दिलेली आहे. तुम्ही तो व्हिडिओ पाहू शकता. मग आम्ही या संकल्पनांचं 3 पर्वामध्ये विभाजन केलेलं आहे. या संकल्पनांचं जे प्रथम पर्व आहे त्यामध्ये महत्वाच्या 5 संकल्पना आणि अन्य 6 संकल्पना अशा 11 संकल्पना आपण समजून घेणार आहोत. म्हणजे 22 पेक्षा अधिक अभंगांवरती आपल्याला निरूपण करता येणार आहे. तर मित्रांनो, यातली पहिली महत्वाची संकल्पना आहे भगवंत. जवळपास 22 अभंगामध्ये ही संकल्पना आहे आणि आपल्याला 6 चरणांचंच केवळ पाठांतर करावं लागतं. त्यानंतर अत्यंत महत्वाची संकल्पना म्हणजे नाम. 14 अभंगात ही संकल्पना प्रकर्षाने आलेली आहे.
आणि तसं म्हटलं तर श्री हरिपाठाची मध्यवर्ती संकल्पना आहे. भगवंताच्या 11 नामांचा श्री हरिपाठामध्ये उल्लेख आहे. त्यापैकी हरी या नामाचा उल्लेख 41 अभंग चरणात आहे. रामकृष्ण अशा नामाचा उल्लेख 12 अभंग चरणात आहे. नारायण नामाचा उल्लेख 3 अभंग चरणात आहे. राम या नामाचा उल्लेख 2 चरणात प्रत्यक्ष दिसतो आणि एका ठिकाणी अप्रत्यक्षपणे तो उल्लेख केलेला आहे, जे 3 चरणामध्ये हा उल्लेख आहे. गोविंद, लक्ष्मी वल्लभ, अनंत, श्रीपती, केशवराज आणि विष्णू या 6 नामांचा उल्लेख एक अभंग चरणात आहे. कृष्ण नावाचा उल्लेख एका चरणात आहे, पण पाठभेदाने आपण तो 2 चरणात आहे असंही मानू शकतो. आणि त्याचबरोबर नाम नवनीत म्हणून हरिपाठातली 9 सूत्र आपण यात सांगितलेली आहे. त्यानंतर संकल्पना येते जप. तर 15 अभंगात ही संकल्पना आपल्याला आढळते आणि आपल्या पाठांतरासाठी 13 पूरक अभंग चरण आहेत. त्यानंतर वाया व्यर्थ ही महत्वाची संकल्पना 11 अभंगामध्ये आढळते आणि पाठांतरासाठी आपल्याला 9 अभंग चरण आहेत. हरिपाठ 10 अभंगांमध्ये हरिपाठ ही संकल्पना येते आणि पाठांतरासाठी आपल्याकडे 11 पूरक अभंग चरणे दिलेले आहेत. आणि याच्या सोबत तुम्हाला आणखी 6 संकल्पना याची बोनस PDF मिळणार आहे. कारण या संपूर्ण या पर्वाचं टिपण जे आहे ते आपल्याला मिळणार आहे. आणि याच्यामध्ये या 5 संकल्पनांसोबत अजून 6 संकल्पना आहेत. त्या कोणत्या आहेत? तर समाधी, सगुण, साधू संत सज्जन, साधन, सार आणि सुख समाधान. आणि या सर्व संकल्पना मिळून 16 अभंग चरणांचं आपल्याला पाठांतर करायचं आहे. तर मित्रांनो, अशा रीतीने आपण या प्रथम पर्वासाठी जर प्रवेश घेतला तर आपल्याला 15 व्याख्यानांच्या माध्यमातून हे सगळं उलगडून सांगण्यात येणार आहे. एक व्याख्यान जे आहे ते 1.5 तासाचं व्याख्यान असणार आहे. आणि आपल्याला जर या अभ्यासक्रमाला प्रवेश घ्यायचा असेल, नोंदणी करायची असेल, तर या स्क्रीनवर देखील आपल्याला तो नंबर दिलेला आहे. आपण संचालकांना संपर्क साधून आपली नोंदणी अवश्य करू शकतात. संचालकांचा क्रमांक आहे 9356835881. पुन्हा सांगतो, 9356835881. तर आपण संपर्क साधा आणि नोंदणी करून घ्या. त्याचबरोबर आपल्याला काही अधिक माहिती घ्यायची असेल तर आपल्याला संचालक अवश्य सांगतील. आता आपण दुसऱ्या पर्वाकडे येऊया. हरिपाठाच्या पुढील 16 संकल्पना या सुद्धा अत्यंत महत्वाच्या आहेत, कारण त्या बऱ्याचशा अभंगात आलेल्या आहेत. आणि त्या आपण जर चांगल्या प्रकारे अवगत केल्या तर हरिपाठातल्या निदान 16 अभंगांवर आपण चांगल्या प्रकारे निरूपण करू शकतो. त्याच्यामुळे या 16 संकल्पना या पुढच्या पर्वात असणार आहेत. त्या संकल्पना म्हणजे कुठल्या? आत्मा, गुरु, तप, द्वैत बुद्धी, नेमधर्म, पाप, भक्त, भक्तिभाव, मन, माया, मार्ग, मोक्ष, वेदशास्त्र पुराण, वैकुंठ, समबुद्धी, सुलभ, सोपे, सुगम अशा त्या 16 संकल्पना आहेत. आणि मग तिसरं पर्व जे आहे त्याच्यामध्ये उरलेल्या या 22 सर्व संकल्पना आपल्याला शिकवण्यात येणार आहे. आणि याचं एक महत्वाचं वैशिष्ट्य म्हणजे काय की या ज्या 22 संकल्पना आहेत ना, याच्यामध्ये सगळ्यात जी मोठी संकल्पना आहे त्याच्यामध्ये 4 पूरक अभंग चरण आहे आणि अन्य संकल्पनांमध्ये 4पेक्षा कमी अभंग चरण पाठांतरासाठी असू शकतात. तर त्यामुळे संकल्पनाची संख्या जास्त आहे, परंतु पाठांतराचे चरण कमी आहेत. आणि म्हणून आपण असे या संपूर्ण 43 संकल्पनांचे या 3 पर्वांमध्ये आपण विभाजन केलेलं आहे. आणि प्रत्येक पर्व जे आहे ते 15 व्याख्यानांचं असणार आहे. आणि प्रत्येक व्याख्यानाची कालमर्यादा जी आहे 1.5 तास अशी असणार आहे. तर त्याच्यामुळे हा संपूर्ण जो हरिपाठ ग्रंथ आहे तो भावार्थ रूपाने
जाणून घेण्यासाठी या 43 संकल्पनांची आपल्याला अत्यंत चांगली मदत होणार आहे. म्हणून आपण या 3ही पर्वांसाठी आपण प्रवेश घेतला पाहिजे आणि यापैकी पहिल्या पर्वाची जी नोंदणी आहे आपण सुरू केलेली आहे. त्यामुळे आपल्याला विनंती आहे की आपण या संकल्पना जाणून घेण्यासाठी पहिल्या पर्वात अवश्य प्रवेश घ्या. आणि महत्वाची गोष्ट म्हणजे काय आहे की हे पूरक अभंगचरण आणि त्यांचा अर्थ आपल्याला समजून सांगितलेला आहेच, त्याबरोबर ज्ञानेश्वरीच्या माध्यमातून किंवा अन्य ग्रंथांच्या माध्यमातून ती संकल्पना कशी स्पष्ट करता येईल, तर अत्यंत सोप्या पद्धतीने आपण त्याची मांडणी सूत्रबद्ध पद्धतीने केलेली आहे. तर आपल्याला हे समजून घेण्यासाठी ते उपयुक्त ठरेल. त्याचबरोबर आपल्याला जर निरूपण करायचं असेल अभंगावरती किंवा प्रवचन करायचं असेल किंवा कीर्तन देखील करायचं असेल तर या संकल्पना आपल्याला अतिशय उपयुक्त आहेत. तर मी पुन्हा आपणास विनंती करेन की कृपया या श्री हरिपाठ संकल्पना निरूपण प्रशिक्षण अभ्यासक्रमाला आपण अवश्य प्रवेश घ्यावा. रामकृष्ण हरी.